नमस्कार मित्रांनो, या आठवड्यात एकूण 7 सदस्य हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. तर आले आहेत आजच्या दिवसाचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यातून बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो, जे काही सध्याचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड पाहायला मिळतात, तर याच्यामध्ये सध्या 7व्या स्थानी अजून आहे ती म्हणजे ससा म्हणजे संस्कृती साळुंके. संस्कृती साळुंके ही पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट झाली. तिचा गेम अजून लोकांना माहिती नाही आणि ज्या पद्धतीने वीक गेम ती खेळली, सरळ दुसऱ्याच्या हातामध्ये चावी दिली आणि इम्युनिटी, कॅप्टन्सी सगळं काही गमावून बसली आणि ती नॉमिनेट झाली. तर पहिल्याच आठवड्यात तिचा वीक गेम दिसला, त्यामुळे सध्या प्रेक्षकांचा तिला अजिबात सपोर्ट मिळताना दिसत नाही. ती या नॉमिनेशनमध्ये बॉटमला म्हणजे 7व्या स्थानी. नंबर 6 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे प्राजक्ता शुक्रे. मित्रांनो, प्राजक्ता शुक्रे हिचा देखील बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाहीये. तिला आता खूप संधी आहे खेळण्याची. इंडिव्हिज्युअल तिने थोडासा गेम दाखवायला पाहिजे. तर आणि ती जर नाही खेळली या आठवड्यामध्ये तर तिचाच कदाचित नंबर लागू शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर जाण्यासाठी. त्यानंतर मित्रांनो, 5व्या स्थानी ती म्हणजे दीपाली सय्यद. दीपाली ताई हिचा देखील गेम तसा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळत नाही. प्रत्येक अशी गोडी गुलाबीने वागण्याचा प्रयत्न करते, म्हणजे प्रत्येकाच्या समोर मी खूप चांगले आहे असं दाखवण्याचा ती नेहमीच प्रयत्न करते. याचाच फटका तिला कधीतरी नक्कीच होताना दिसणार आहे. आणि काल ज्या पद्धतीने राकेश बापट सांगत होता की हे खूप चुकीचं आहे, अशा पद्धतीने तू वागू नको. तर माहिती नाही, आता दीपाली मॅडम यांचा स्वभाव तसा आहे की गेमसाठी हा सगळा प्रकार त्या करतात, माहिती नाही. पण लोकांचा सपोर्ट पाहिजे तसा सध्या तरी दीपाली मॅडम यांच्यासोबत आपल्याला दिसत नाही. सध्या त्या 5व्या स्थानी आहे. पण जरी बॉटमला असल्या तरी त्या स्ट्रॉंग कंटेस्टंट बिग बॉसच्या घरातील आहे. त्यानंतर 4थ्या स्थानाला तो म्हणजे सागर कारंडे. सागर कारंडेने ज्या पद्धतीने विशालच्या विरुद्ध आवाज उठवला, जे काही 1-2 शब्द, एखादं वाक्य जो काही बोला, तर लोकांनी चांगलंच त्याला अप्रिशिएट केले आणि लोक सध्या सागरला वोटिंग करताना दिसतात. सध्या सागर या वोटिंग ट्रेंडमध्ये 4थ्या स्थानी आहे. आता सागरचे घागर या आठवड्यात बुडते का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यानंतर 3ऱ्या स्थानी आहे तो म्हणजे प्रभू शेळके. प्रभू शेळकेला चांगली वोटिंग होताना दिसते. या आठवड्यामध्ये तसा जास्त गेम त्याचा पाहायला मिळाला नाही. सध्या तरी हा प्रभू आहे ना, तन्वीच्या मागे पुढे करताना दिसतोय. त्याचा असा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल गेम या आठवड्यामध्ये तरी दिसलेला नाही. जरी त्याला वोटिंग चांगली असली तरी तो कमी कंटेंटमुळे अजून बॉटमलाच आहे. त्यानंतर 2ऱ्या स्थानी ती म्हणजे रुचिता जामदार. रुचिता जामदार जो काही सध्या बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळते, विशेष करून विशाल आणि रुचिताचं जे काही सध्या सुरू आहे, काही लोकांना आवडते, लोक मजा घेतात, पण थोडीशी सिंपती तिला मिळताना दिसते. याचाच फायदा कुठेतरी रुचिताला होताना दिसतो. आणि जी काही टोळी टीम त्यांची होती किंवा आहे, तर टोळी टीम मधील एकच सदस्य ही नॉमिनेशन मध्ये आहे, त्यामुळे त्याचा फायदा कदाचित रुचिताला होताना दिसतोय. आणि रुचिताला इथे तगडी वोटिंग होताना दिसते. काल ज्या पद्धतीने रुचिता आणि विशालचं जे काही वाजलं, तर रुचिताने एक पाऊल पुढे टाकत जर इंडिव्हिज्युअल गेम खेळा तर रुचिता नक्कीच पुढेपर्यंत जाऊ शकते, असं एकंदरीत पाहायला मिळतंय. पण रुचिताच्या बाजूने तिचे प्रेक्षक ठामपणे उभे आहेत आणि तिला चांगली वोटिंग करताना दिसत आहेत. सध्या रुचिता 2ऱ्या स्थानी आहे. त्यानंतर नंबर 1 वरती आहे ती म्हणजे तन्वी कोलते. तन्वी कोलते किती बोलते असं जरी सांगितलं गेलं असलं तरी तन्वीला सध्या जबरदस्त वोटिंग होताना दिसते. बऱ्याच लोकांना तन्वीचा गेम आवडताना दिसतोय आणि बऱ्याच लोकांना काटा टीम देखील आवडताना दिसते. तर याचाच फायदा कुठेतरी तन्वीला होताना दिसतोय. सध्याचे जे काही वोटिंग ट्रेंड पाहायला मिळतात त्याच्यामध्ये रुचिता, तन्वी आणि प्रभू हे टॉप 3 मध्ये कंटेस्टंट पाहायला मिळतात. आणि बॉटमला आहेत ते म्हणजे संस्कृती, प्राजक्ता, दीपाली ताई आणि सागर. बघा, मी मगाशी सांगितलं ना की सध्या प्रभूला चांगली वोटिंग होते, परंतु कंटेंट वाईज तो थोडासा बॉटमलाच आहे. तर एकंदरीत दीपाली वगळता, दीपाली बिग बॉसच्या घरातील स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. जरी तिला वोटिंग जास्त होत नसली तरी ती स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. ती आत्ता लगेच या घडीला बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाही. मग एकंदरीत प्राजक्ता, सागर, प्रभू आणि ही जी ससा म्हणजेच संस्कृती साळुंके आहे, असे 4 कंटेस्टंट सध्या तरी बॉटमला दिसत आहेत. पण आता बघा, पहिल्यांदाच वाईल्ड कार्ड म्हणून आलेली ही जी काही संस्कृती आहे तिला कदाचित काढणार नाही. तर मला असं वाटतं की प्राजक्ता किंवा सागर या दोघांपैकीच एकाची घागर यावेळी बुडणार आहे, किंवा मग दोघांची घागर बुडते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता बघू या आठवड्यात कोण जातं बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. काय वाटतं तुम्हाला, कोण जाईल या आठवड्यात घराबाहेर आणि तुमचा कोणाला सपोर्ट आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा.